ढोलाचा मळा फुलला आणि टाळ मृदंगाच्या गजराने आसमंत दुमदुमतोय। नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र। सर्वांचे स्वागत आहे। निमित्त आहे कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 110व्या संजीवन समाधी सोहळ्याचे बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी धामोरी नगरीत चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले। श्री संत शिरोमणी गोरोबा काका मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या सोहळ्याची सुरुवात गोदावरी नदीच्या गोवी नदी किनाऱ्यावरून एका भव्य ट्रॅक्टर रॅलीने करण्यात आली। रंगबेरंगी फुलांनी सजवलेले ट्रॅक्टर आणि वारकरी संप्रदायातील भक्तिमय अभंगांमुळे संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले होते। ही रॅली बसस्टँड परिसर, साळी माता मंदिर, ग्रामपंचायत, सावता महाराज मंदिर ते थेट भैरवनाथ आणि हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात आली। ठिकठिकाणी ग्रामस्थांनी या मिरवणुकीचे स्वागत केले। मिरवणुकीनंतर भागवताचार्य ह.भ.प. श्रीराम महाराज पांगरे मुखेड यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले। त्यांच्या वाणीतून संतांचे विचार ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। महाराज म्हणतात सहज बोलणे हितोपदेश। संत अगदी सहज बोलतात आणि त्यांच्या सहज बोलण्यामध्ये आपलं हित होतं। संतांच्या सहज बोलण्यामध्ये हित का होतं तर आपलं हित काय, ज्याने हा जीव दिला दान किंवा देवे दिला देह, भगवान परमात्म्याने देह दिला, तुमच्या या देहामध्ये जीव दिला। बरं, नुसता देह असा कणकीच्या उंड्यासारखा गोल दिला नाही। कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। गोरोबा काका मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अहोरात्र परिश्रमामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी दत्तात्रय घुले, धामोरी ता कोपरगाव।